श्री स्वामी समर्थ. तर एकदा भक्त स्वामींना भेटतो आणि स्वामींना पाहून तो धन्य होतो. तर स्वामी त्याला म्हणतात की माग तुला काय हवं आहे. तेव्हा तो शिष्य स्वामींना म्हणतो की स्वामी तुमचं दर्शन झालं, आता मला आणखी काय हवं आहे. तर स्वामी त्याला म्हणतात चल मी तुला तुझं आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या सगळ्या घटना दाखवतो. तर ते एका समुद्रकिनारी जातात आणि तिथे एखाद्या चित्रपटाच्या पडद्याप्रमाणे एक पडदा येतो आणि तिथं त्या शिष्याचं पूर्ण भविष्य भूतकाळामधलं जे काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत, जे काही अनुभव आहेत ते तिथं दिसायला लागतात. तर असेच चांगले दिवस जे असतात त्या शिष्याचे ते सगळे दिसत असतात आणि त्यामध्ये 4 पावलं उमटलेली दिसतात. तर स्वामी त्याला म्हणतात बघ आम्ही तुझ्या नेहमीच सोबत आहोत. आणि चांगल्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा त्याच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी दिसायला लागतात, वाईट अनुभव, वाईट घटना ज्या दिसायला लागतात, तेव्हा फक्त वाळूमध्ये 2च पावलं दिसतात. तेव्हा तो शिष्य स्वामींना म्हणतो की स्वामी माझ्या चांगल्या काळामध्ये तुम्ही माझ्या नेहमीच सोबत होतात, पण माझ्या वाईट काळामध्ये तुम्ही माझ्या सोबत नव्हतात, कारण वाळूमध्ये फक्त 2च पावलं दिसतात. तेव्हा स्वामी त्याला म्हणतात अरे वेड्या, तुझ्या चांगल्या काळामध्ये आम्ही तुझ्या सोबत चालत होतो म्हणून तुला 4 पावलं दिसत होती, पण तुझ्या वाईट काळामध्ये आम्ही तुला कडेवर उचलून घेतलं होतं, म्हणून जी 2 पावलं तुला दिसतात ना ती आमची आहेत. तर बघा, जेव्हा आपले वाईट दिवस चालू असतात ना तेव्हा आपण देवाला कोसत असतो की नाही, देवाचं आपल्याकडे लक्ष नाही, देव आपल्या सोबतच नाहीये. पण असं नसतं, देव कायम तुमच्या सोबत असतो. उलट तुमच्या वाईट काळामध्ये ना जे काही थोडं थोडकं चांगलं घडत असतं ना तर ते देवामुळेच घडत असतं, कारण देवाची तुमच्या सोबत असते. पण तुम्ही सुद्धा देवावर तेवढाच विश्वास, तेवढी श्रद्धा आणि भक्ती ठेवणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.